जुन्या जमान्याची कथा आहे. तेव्हा मोबाईल फोन आणि प्रवास साधने नव्हती. बैलगाडी आणि नावेने प्रवास करायला लागायचा. मानस वकिलीची प्रॅक्टिस करत होता. शहरात त्याचा खास मित्र अखिल राहत होता, जो एक मोठ्या वकिलांचा मुलगा होता. अखिल एक प्रगतिशील फॅमिलीशी बिलॉंग करत होता. मानसच्या घरची परिस्थिती पण खूपच चांगली होती. अखिलची लहान बहीण काव्या खूपच सुंदर होती. मानस तिच्यावर प्रेम करत होता आणि हे अखिलच्या घरी माहीत होतं. पण त्यांना त्याच्या नात्याचा कोणताच आक्षेप नव्हता, कारण मानस एक खूप चांगला मुलगा होता. त्यांच्या घरच्यांचं म्हणणं होतं की काव्या त्याच्याशी लग्न करू शकते. आज काव्याचा वाढदिवस होता आणि काव्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा मानसचा प्लॅन होता. बर्थडे पार्टीत सगळे जमले होते, पण माहीत नाही का मानसचा अजून पत्ता नव्हता. खूप वेळ झाला पण मानस आलाच नाही. तेव्हा मानसचा आणखी एक मित्र पार्टीत आला आणि त्याने सांगितलं की येत असताना मी मानसच्या घराकडून आलो. त्याच्या घराला लॉक आहे. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे काव्या मानसला फोन वगैरे काही करू शकत नव्हती. काव्याला काही समजत नव्हतं. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. तिचं मानसवर खूप प्रेम होतं. दुसऱ्या दिवशी तिला समजलं की मानस त्याच्या गावी गेला आहे. त्याच्या वडिलांनी त्याला तातडीने गावी बोलावलं होतं, पण काय कारण होतं माहीत नाही, म्हणून तो काल पार्टीत पोहोचू शकला नाही. सकाळी मानस त्याच्या गावी पोहोचला. त्याने बघितलं की घराला एकदम चांगलं सजवलं जात होतं, जसं की कोणाचं लग्न आहे. मानसला वाटलं की त्याचे बाबा दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहेत. मानसच्या आईचा मृत्यू होऊन खूप वर्ष झाली होती, पण जेव्हा तो वडिलांना भेटला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्या वडिलांनी एका विधवेवर तरस खाऊन तिच्या मुलीचं लग्न मानससोबत करून देण्याचं वचन दिलं होतं. मानसला न विचारता त्याचं लग्न ठरवलं होतं. मानसने लग्नाला नकार दिला आणि वडिलांना सांगितलं की तो एका मुलीवर प्रेम करतो. त्याचे वडील त्याला भावनिक शब्दामध्ये अडकवू लागले होते. ते म्हणत होते की या लग्नामुळे एका गरीब विधवेचं कुटुंब मार्गाला लागेल, पण मानसला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्याच्या वडिलांना विश्वास बसत नव्हता की मानस त्यांच्या विरोधात जाईल आणि त्यांनी मानसला सांगितलं की जर तू या लग्नाला नकार दिलास तर तुला प्रॉपर्टीमधून काही मिळणार नाही. मानस वडिलांचं बोलणं ऐकून तडक घरातून निघून गेला, पण जात असताना त्या मुलीच्या विधवा आईने त्याला थांबवलं. ती सांगत होती, तुम्हा बाप मुलाला वेगळं करण्याचा माझा कोणताच हेतू नाही, पण आता ही गोष्ट इतकी पुढे गेली आहे की जर हे लग्न मोडलं तर मला आणि माझ्या मुलीला आत्महत्या करण्यापलीकडे कोणताच पर्याय राहणार नाही, कारण लग्न मोडल्यानंतर लोकांचे टोमणे आणि बदनामी आम्ही सहन करू शकणार नाही. त्यांचं ते बोलणं ऐकून मानस नाईलाजाने लग्नासाठी तयार झाला. मानसच्या मनात काव्याच्या विचाराचं काहूर माजलं होतं की तो आता कसं तिला सामोरं जाणार होता. काव्याच्या मनावर या लग्नाचा काय परिणाम होईल. एक वेगळीच घालमेल मानसच्या मनात चालली होती आणि तो दिवस उजाडला. आज त्या विधवेच्या मुलीशी मानसचं लग्न होतं. मानसला काही फरक पडत नव्हता की त्याची बायको कशी असेल. त्याने तिला बघितलंही नव्हतं की ती कशी दिसते. लग्न करून नदीवरून परत जात असताना जोराचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यांची नाव पलटी झाली. बहुतेक देवालाही हे लग्न मान्य नसावं. अपघातात मानसचे वडीलही मरण पावले. एक वेळ वाटलं की अपघातात सर्व काही संपलं आहे, पण मानस जिवंत होता आणि त्याच्या बाजूला त्याची बायको सुनीता बेशुद्ध पडली होती. मानसने तिच्याकडे पहिल्यांदा बघितलं होतं. नवरीच्या वेशात ती सुनीता खूपच सुंदर दिसत होती. तो सुनीताला घेऊन शहरात पोचला, पण याबद्दल काव्याला सांगण्याचं त्याला धाडस झालं नाही. शहरात राहत असताना काव्याचा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. काव्याच्या आठवणीतून बाहेर येणं त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. मानसने अजूनही सुनीताला पत्नीचा दर्जा दिला नव्हता, पण जसजसं वेळ जात होती मानसला वाटत होतं जे चाललंय ते बरोबर नाही. सुनीताला वाटत होतं की मानस एक डॉक्टर आहे, कारण लग्नाआधी तिला सांगितलं होतं की तिचा होणारा नवरा डॉक्टर आहे, पण मानस एक वकील होता. मानसने तिच्याशी अजूनही कोणतेही संबंध ठेवले नव्हते.
कारण त्याला संशय येत होता की सुनीता त्याची बायको आहे की नाही, कारण सुनीताचं नावही सुनीता नव्हतं, तिचं नाव मीनाक्षी होतं. तिनं सांगितलं होतं की तिचं हे नाव तिच्या मामाने ठेवलं होतं. त्यांनीच तिला लहानाचं मोठं केलं होतं, कारण तिचे आई बाबा तर तिच्या लहानपणीच वारले होते. आणि मीनाक्षीनेही तिच्या नवऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता, कारण गावची तशी रीतच होती की लग्नाच्या रात्रीच नवरा नवरीने एकमेकांचा चेहरा पाहायचा. मानस विचार करत होता, असं कसं होऊ शकतं? त्याच्या बायकोचं नाव तर सुनीता होतं आणि ती त्याच्या गावाच्या बाजूच्या गावातील होती, आणि मीनाक्षी दुसऱ्या गावाचं नाव सांगत होती. जेव्हा मीनाक्षीने त्याला तिच्या गावाबद्दल सांगितलं तेव्हा मानस समजून गेला की त्या दिवशी नदीत फक्त त्यांचीच नाव पलटली नव्हती आणि तो कोणा दुसऱ्याच्या बायकोला सोबत घेऊन आला होता. पण त्याने याबद्दल मीनाक्षीला काही सांगितलं नाही. ती तर इतकी भोळी होती की ती मानसला तिचा नवरा मानत होती. कितीतरी दिवस उलटले, पण मानसने कधीही मीनाक्षीच्या भोळेपणाचा फायदा घेतला नाही. एक दिवस हिम्मत करून तो काव्याला भेटायला तिच्या घरी गेला. त्याने विचार केला होता की काव्याला सगळं खरं सांगायचं, पण कसं सांगायचं हे त्याला कळतच नव्हतं. तो काही न बोलता तिथून निघून आला. त्याला जर काव्याला मिळवायचं आहे तर त्याला मीनाक्षीपासून वेगळं होणं गरजेचं होतं. म्हणून त्याने मीनाक्षीला एका कॉन्व्हेंटमध्ये ठेवलं आणि त्याने काव्यासोबत लग्नाविषयी बोलणी केली. त्याला लवकरात लवकर काव्याशी लग्न करायचं होतं. पण एक दिवस अखिलचा मित्र काव्याच्या घरी एक बातमी घेऊन आला की त्याची बहीण ज्या कॉन्व्हेंटमध्ये राहते तिथे एक नवीन मुलगी आली आहे आणि ती स्वतःला मानसची पत्नी म्हणवत आहे. काव्याला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तिचं म्हणणं होतं की जोपर्यंत मानस स्वतः सांगत नाही तोपर्यंत ती मान्य करणार नाही. पण सत्य हे होतं की मीनाक्षी मानसची बायको होती. म्हणून अखिल आणि त्याचा मित्र मीनाक्षीला घेऊन मानसच्या घरी पोहोचले आणि अखिलने विचारलं की हाच तुझा नवरा आहे का? आता मानस काही लपवू शकत नव्हता. सगळं स्पष्ट झालं होतं. जेव्हा काव्याला ही बातमी समजली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिला कळत नव्हतं की मानस तिच्यावर इतकं प्रेम करत होता. मग तो तिच्यासोबत असं कसं करू शकत होता? तिने अन्न पाणी सोडलं होतं. इकडे मानसचं सत्य समोर आल्यावर तो मीनाक्षीला घेऊन शहरातून दूर निघून गेला. त्याने विचार केला होता की या वास्तवासोबत तो बाकीचं आयुष्य जगेल. जसजसं वेळ निघून जात होती काव्या पण स्वतःला सांभाळू लागली होती. काव्याच्या भावाने अखिलने त्याच्या मित्राशी काव्याच्या लग्नाची बोलणी केली, पण काव्याने त्याचं काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या वडिलांचं मत होतं की ती कुठेतरी फिरून आली तर तिचं मन हलकं होईल, आणि त्यांनी न कळत मानस ज्या ठिकाणी राहायचा त्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. कॉन्व्हेंटमध्ये राहून मीनाक्षी थोडंफार लिहायला वाचायला शिकली होती. एक दिवस तिची तब्येत खूपच बिघडली. मानस दिवसभर बाहेर असायचा, म्हणून त्याने मीनाक्षीची काळजी घेण्यासाठी शेजारी राहत असलेल्या बाईकडे मीनाक्षीची जबाबदारी दिली होती. बाई वर्तमानपत्र वाचत होती तेव्हा तिची नजर त्या वर्तमानपत्रातील एका जाहिरातीवर पडली. त्या जाहिरातीत लिहिलं होतं, कमलाकर बने यांची धर्मपत्नी माझ्या देखरेखीत सुरक्षित आहे. मानसने मीनाक्षीला येऊन घेऊन जाण्याची विनंती केली होती. त्याने त्याचा पत्ताही तिथे दिला होता. जेव्हा मीनाक्षीने ती जाहिरात बघितली तेव्हा तिच्या डोक्यात सगळ्या गोष्टी काचेसारख्या स्पष्ट झाल्या. ती समजली की त्या दिवशी नदीकाठी ज्या व्यक्तीने तिला उचललं होतं तो तिचा नवरा नव्हता. मानसने चुकीने तिला तिची पत्नी समजून त्याच्यासोबत घेऊन आला होता. पण त्याला कळलं होतं तेव्हा त्याने तिला न सांगता तिच्या खऱ्या नवऱ्याकडे सोपवण्याचा प्रयत्न केला. आणि हेच कारण होतं की मानसने कधीच मीनाक्षीसोबत कसलाच संबंध ठेवला नाही. तेव्हा मीनाक्षीला वाटत होतं की मानस तिला पसंत करत नाही, म्हणून तो तिला हातही लावत नव्हता. मीनाक्षीला पहिल्यापासून सगळ्यांनी अपशकुनी मानलं होतं, कारण तिच्या जन्मानंतर तिचे आई वडील वारले. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी नदीत वादळ सुटलं. नवरा नदीत बुडून मेला. ती तिच्या आयुष्यात खूप निराश होती. सगळ्या गोष्टींना ती स्वतःला जबाबदार धरत होती. मानसच्या आयुष्यात पण जे दुःख होतं तिला वाटत होतं की तेही तिच्यामुळेच आहे, आणि मानस तिच्यासोबत नात्यात अडकला तर तोही तिच्या नवऱ्यासारखा मरून जाईल. म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि ती घरातून बाहेर पडली. रात्र झाली होती.
मानस घरी आला तेव्हा मीनाक्षी घरात नसलेलं बघून तिला शोधायला तो घरातून बाहेर पडला. पण त्याला मीनाक्षी कोठेच सापडली नाही. पण मीनाक्षी मेली नव्हती. तिला काही साधू लोकांनी वाचवलं होतं. ती बेशुद्ध होती. तिचं अंग तापाने भाजत होतं. जेव्हा मीनाक्षीला शुद्ध आली तिने नदीच्या बाजूलाच एक झोपडी बनवली. ती परत मानसकडे गेली नाही. इकडे मीनाक्षीला कळालं की त्या गावात एक डॉक्टर आहे. त्याचं नाव कमलाकर बने आहे. ती समजून गेली की हाच तो डॉक्टर आहे ज्याचं लग्न तिच्याशी झालं होतं. ते त्या वादळातून वाचले होते. पण आता 1 वर्षानंतर ती त्याला कसं सांगणार की ती त्याची बायको आहे आणि वर्षभर कुठं होती आणि काय करत होती. म्हणून तिने एक निर्णय घेतला की कमलाकरला न सांगता ती त्याच्या घरात मोलकरीण काम करेल. तिने कमलाकरच्या आईकडे खूप आग्रह केला. आता मीनाक्षी कमलाकरच्या घरी मोलकरणीचं काम करत होती. लपून छपून ती तिच्या नवऱ्याला बघत असे. त्यांचं बोलणं ऐकत असे. एक दिवस ती ऐकते की कमलाकरला तिच्या बायकोला न वाचवू शकल्याचं खूप दुःख होतं. हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जसं प्रेमाचा दिलासा मिळाला. पण तिने कमलाकरला तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही की ती अजून जिवंत आहे आणि त्याच्याजवळ आहे. पण कमलाकरचं दुसरं लग्न ठरलं होतं आणि मीनाक्षीला त्याच्या सुखाच्या मध्ये यायचं नव्हतं. एक दिवस काव्याने मानसला पाहिलं. त्याला पाहिल्यावर काव्या परत तिच्या मनाच्या युद्धात हरवून गेली. तिला असं वाटलं की तिचं प्रेम तिला परत मिळालं. घरी कोणी नसताना मीनाक्षी कमलाकरच्या खोलीत शिरली. ती त्याची खोली पाहत होती. तेव्हा घरातील दुसऱ्या नोकराने तिला बघितलं. त्याला वाटलं की मीनाक्षी चोरी करण्यासाठी त्या खोलीत आली आहे. म्हणून त्याने ही गोष्ट कमलाकरच्या आईला सांगितली. मीनाक्षीच्या पदरात काहीतरी बांधलं होतं. त्यांना वाटलं की मीनाक्षीने पैसे चोरले आहेत. जेव्हा पदराची गाठ सोडून पाहिलं तर त्यात पैसे नव्हते. तर त्यात वर्तमानपत्राची जाहिरात होती जी मानसने दिली होती. कमलाकरने ती वाचली तेव्हा त्याला असं वाटलं की तो सदम्यात गेला आहे. त्याची बायको त्या वादळातून जिवंत परत आली होती आणि ती त्याच्या समोर उभी होती. नशिबाच्या लाटांनी तिला इथं त्याच्याजवळ आणून सोडलं होतं. कमलाकरने वर्तमानपत्रातील माहितीची उलट तपासणी केली आणि मानसला त्याने घरी बोलावून घेतलं. मानस काव्यालाही तिथे घेऊन आला होता. खूप साऱ्या अडचणींवर मात करून नशिबाने खरं प्रेम करणाऱ्यांना एकमेकांना भेटवलं होतं. मीनाक्षीला तिचा डॉक्टर नवरा मिळाला होता आणि मानसला त्याची काव्या मिळाली होती.